गेल्या 1.5 तासापासून ठिय्या आंदोलन या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या दालनात केलं आहे. काय नेमक्या मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन? आजचं हे आंदोलन आमच्या मागण्या हे आहेत की पारधी खुर्द गावाला जवळून रेल्वे गेटजवळ एक रस्ता आहे, सुगकी कॉर्नर ते रेल्वे गेट, फक्त 500 ते 700 मीटरचा तो रस्ता आहे. त्या रस्त्यावरून धरणगाव तालुक्यातील 30 ते 35 गावातील नागरिक रोज ये जा करत असतात. तो रस्ता एवढा भयंकर खराब झालेला आहे की अक्षरशः जीव मुठीत घेऊन विशेषतः मोटरसायकलवर विद्यापीठात कामाला जाणारे, जळगावला कामाला जाणारे, जैन इरिगेशनला, KBXला, वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणारे तरुण पोरं, दूधवाले त्या रस्त्यावरून ये जा करतात. त्या रस्त्याची एवढी भयानक परिस्थिती आहे. मी 7 जुलै रोजी गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, लोकांची फजिती होत आहे. मी ज्या वेळेस निवेदन दिलं त्यावेळेस या म्हणजे इथले शाखा अभियंता जे आहे त्यांनाही नेमकं माहीत नव्हतं की हा रस्ता कुणाच्या हद्दीत येतो. म्हणून मी त्यांना ते स्पष्टता करा आणि तो रस्ता दुरुस्त करा. मला 14 गटविकास अधिकारी साहेबांचं पत्र आलं. हे ते पत्र आहे की आम्ही जिल्हा परिषद जळगावच्या डेप्युटी इंजिनियरना याबद्दलची स्पष्टता करण्यासंदर्भात, याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. त्या पत्राची कुठल्याही दखल अजूनही यांनी घेतली नाही. आणि नेमकं काय आहे, त्या आज 1 महिना जवळपास झाला तरी हा रस्ता दुरुस्त झालेला नाही. तर आणि तुम्ही हेही सांगत नाही, तोंडी सांगतात की तो कोणाच्या हद्दीत आहे ते आम्हालाही माहीत नाही. एवढे म्हणजे त्या रस्त्यावरून प्रवास करणारे जे 25 ते 30-35 खेड्यांवरचे लोक आहेत ते माणसं आहेत, ते जनावरं नाहीत. पारधीला त्या रस्त्यालगत राहणारे लोकही जे नागरिक आहेत तेही माणसं आहेत, जनावरं नाहीत. प्रशासन ह्या आम्हाला म्हणजे जनतेला जनावरं समजतं का? एवढ्या दिवस त्या म्हणजे भयानक अशी परिस्थिती असताना दुरुस्त होत नाही. एवढे तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, त्याचं तुम्हाला दखल घेता येत नाही. ते दखल घ्यावी आणि मला कळवावं काय आहे नेमकं. जर समजा तुमच्या हद्दीत नसेल तर तसं मला लेटर द्या. म्हणून मी आज इथं गटविकास अधिकारी साहेबांच्या दालनात ठिय्या आंदोलनाला बसलो आहे. मला लेटर मिळालं की मग पुढे काय करायचं ते मी करणार आहे. 15 दिवसाच्या आत हा रस्ता जर झाला नाही तर मी त्या रस्त्यामध्येच धरणे आंदोलनाला बसणार आहे, चिखलामध्ये बसणार आहे. मी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर VD पाटील.